आम्हाला नोटीस न करता कुठेतरी खोटा दस्तऐवज बनवून त्यांनी त्या जमिनी काबीज केलेला आहे. ही माझी रोडवरती असं करून सगळ्यांना आदिवासींना दबाव आणून ही लेवल केलेली आहे. पोलिसांनी दबावात खंडणीचा आरोप सुद्धा केलेला आहे 50 लाखाचा. आणि आम्ही तहसीलला, प्रांतला आणि कलेक्टर साहेबांना आम्ही अर्ज देऊन सुद्धा आम्हाला आजपर्यंत कोणती मागणी किंवा आम्हाला नाही भेटलेलं नाही आहे. तर आम्ही येत्या 8 किंवा 10 दिवसात आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जागा संपादन प्रक्रियेदरम्यान तलासरी तालुक्यातील झरी गावातील एका प्रकल्पाचे गोदाम गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या प्रकरणात आदिवासी व बिगर आदिवासी खातेदारांच्या गोडा प्लॉट स्वरूपातील जमिनींमध्ये अनधिकृत व्यवहार झाल्याचे आरोप होत आहे. एकंदरीत या व्यवहारात आदिवासी जमिनीचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार झरी गावातील एका बिगर आदिवासी खातेदाराने आपल्या जमिनीचा काही भाग मे साई सौभाग्य डेव्हलपर्स या खासगी कंपनी मार्फत L&T या बुलेट ट्रेन कंत्राटदार कंपनीला गोदामासाठी भाड्याने दिला आहे. विशेष म्हणजे ही जमीन अद्याप कायदेशीररित्या आकृषिक घोषित करण्यात आलेली नसतानाही तिचा व्यावसायिक वापर सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी अवजड यंत्र सामग्री आणि इतर साहित्य ठेवले गेले असून संपूर्ण जागेचे सपाटीकरणही करण्यात आले आहे. मात्र याबाबत स्थानिक आदिवासी नागरिकांनी गंभीर आरोप करत सांगितले की या जमिनीच्या व्यवहाराची कोणतीही माहिती आम्हाला दिली गेली नाही. जमीन मोजणी आणि सपाटीकरण करताना लगतच्या आदिवासी सातबारा धारकांच्या जमिनीही बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आदिवासींच्या पारंपरिक हक्कांवर थेट घाला घातल्याची भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ही जमीन 237 मधली 12 सातबारा आहेत घोडा प्लॉट. ह्याच्यातली 2011ला हे मालकांनी परस्पर जमीन विकत घेतलेली आहे सातबाऱ्यावरती. आणि कधीपासून हे शेतकरी आपले आदिवासी ह्याच्यामध्ये रोड पासून ही जी समोर आता दिसते ह्याच्यामध्ये ही जमीन करत कसत होते. पण हे आता बुलेट ट्रेन वाल्यांनी जी भाड्यापट्ट्याने जी कंपनी आहे L&T हे लोकांनी 2024-2025 रोजी हे लोकांनी लेवल करून सपाटी करून पोलिसांच्या दबावात ही आता यांनी सपाटी करून ह्या लोकांची पूर्ण जमीन घेतलेली आहे. आम्ही तहसीलला, प्रांतला आणि कलेक्टरला अर्ज करून सुद्धा आजपर्यंत काही नाही भेटलेला नाही. आणि कोणाला काही ह्याच्यातली मोबदला भेटलेला नाही. तर ह्याच्यातला आम्हाला मोबदला किंवा नाही आम्हाला भेटला पाहिजे ताबडतोब. आणि याच्या तक्रारीनुसार आम्ही खासदार साहेबांकडे गेले. खासदार साहेबांनी पण आम्हाला पत्र दिलं आहे की तातडीने चौकशी व्हावी आणि तातडीने चौकशी होऊन यांना नाही भेटला पाहिजे आदिवासींना, असं त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. आणि हा पत्र आम्ही कलेक्टर ऑफिसला नेऊन टपालाद्वारा दिलेला आहे. तर ह्याची चौकशी लवकरात जिल्हाधिकाऱ्यांनी पण केली पाहिजे. आजपर्यंत आम्हाला काहीच पत्र केलेलं आहे. आजपर्यंत कोण पण इथे चौकशीला किंवा स्थळ पाणी लावलेलं नाही ह्याच्यामध्ये. आणि तहसील साहेब पण आलेला आहे इथे टोटल आदिवासींचे 7 सातबारे होते. ह्याच्यातले आपले बिगर आदिवासी 4 आणि आपले आदिवासी 7. ह्यांची जी जमीन आहे आपली रोड पासून जी करत होतो आणि साईडला काही माहित नाही. ह्यांनी न मोजणी करता खोटी मोजणी दाखवून ह्यांनी ह्याची जमीन ही माझी रोडवरती असं करून सगळ्यांना आदिवासींना दबाव आणून ही लेवल केलेली आहे. आमच्यावरती जो 9 लोक होती यांच्यावरती हे पोलिसांनी दबावात खंडणीचा आरोप सुद्धा केलेला आहे 50 लाखाचा. याच्या अतिक्रमण करून असं करून दबावात आणले आहे. आता तुमची मागणी काय?
आता मागणी आमची अशी आहे का ही जमीन आम्ही करत होतो यांनी जबरदस्ती घेतलेल्या ही जमीन आमच्या ताब्यात भेटली पाहिजे, हीच मोजणी आणि किंवा सरकारी मोजणी करून आम्हाला देण्यात यावी त्यांच्याकडून, ज्यांनी आमच्याकडून जबरदस्ती कब्जा केलेला आहे. जो साई सौभाग्य डेव्हलपर जो होता त्याने त्याला न माहिती असताना ही जमीन बोगस सर्वे करून ही जमीन आमच्याकडून ताब्यात घेतलेली आहे आदिवासींकडून. ती जमीन आमच्या ताब्यात देण्यात यावी. तर आम्हाला आजपर्यंत शेतकऱ्यांना काही न्याय किंवा मोबदला भेटलेला नाही आणि आम्ही तहसीलला, प्रांतला आणि कलेक्टर साहेबांना आम्ही अर्ज देऊन सुद्धा आम्हाला आजपर्यंत कोणती मागणी किंवा आम्हाला न्याय भेटलेला नाही आहे. तर आम्ही येत्या 8 किंवा 10 दिवसात आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत. यांची तहसीलदार साहेब आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी दखल घ्यावी ही आमची मागणी आहे. तहसील लेवलला, प्रांत लेवलला ह्यांच्या तक्रारीमध्ये अर्ज केलेले आहेत, पण त्याचे काम होत नाही. ह्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमची जमीन इथे निघते 1 हेक्टर 47 गुंठे ह्यांची आहे, जेवढी म्हणजे 3 एकरच्या वरती. तर त्यांनी ती मिळाली पाहिजे आणि कुणालाही ह्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला नाही ह्या शेतकऱ्यांकडे. त्यांच्यानंतर दादोडा आहे, दादोड्याच्या नंतर दादोड्यानंतर मग नंतर आपला वंशा रुपती आहे, वंशा आहे सिंगडा आणि त्याच्यानंतर मग रुपती आहे. ह्यांना ते जे भाडं भेटतं आणि ह्यांना वगळण्यात आलेलं आहे. पण ह्यांच्या पण जमिनी ह्याच्यामध्ये डोंगरीमध्ये 237 सर्वे नंबरमध्ये आहेत. ह्याच्यामध्ये सगळा गोंधळ आहे, तो मापणी करून सगळ्या शेतकऱ्यांना भेटले पाहिजे हे आपलं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये टोटल 12 आहेत, त्याच्यामध्ये 7 आदिवासींचे आहेत आणि बाकीचे बिगर आदिवासींचे आहेत. टोटल 12 आहेत. जेव्हा जमीन वगैरे घेतली त्यावेळेला काय मोजणी वगैरे किंवा काही तुम्हाला हे नोटीस वगैरे देऊन हे केलं का? नाही, ह्यांचं म्हणणं एवढंच आहे, शेतकऱ्यांचे म्हणणं एवढंच आहे की आम्हाला नोटीस न करता कुठेतरी खोटा दस्तऐवज बनवून त्यांनी त्या जमिनी काबीज केलेल्या आहेत आणि ह्या कच्च्या जमिनी आहेत आणि त्या पाठीमागे आहेत. हा सगळा असा प्लॉट आहे. पण पोलीस आले तर आम्हाला भिवून बुलेट आले, पोलिसात भिवून घेतली तिने रेवल केली, तर आम्ही त्याच्यासाठी आम्हाला सटाटून लावत काय तुम्हाला पैसा नाही, पैसा पण नाही मिळला, काय पण नाही मिळला, आम्हाला भेटलाच नाही. आम्ही कसून खाऊ तरी पण नाही आम्हाला भेटला. आम्ही तर पारी पैसे होते रोडवर आमची जागा पहिल्यापासून 8 वर्ष आम्हाला झाले. आता वडील पण 8 वर्ष मरून गेले, त्याचे आम्ही करून खात होते. 8 वर्ष ना कडक लोकांची शेती येतात आहे, 4 लोकांची ते दुसऱ्याला पैसे दिले तुम्हाला? आम्हाला नाही, रुपया पण नाही मिळला. आम्हाला दुसऱ्याला मिळला ना, आम्हाला तर रुपया पण नाही. आम्ही कसून खात्याला आम्हाला काय पण नाही, कसून खात्याला पैसा मिळला ते ना. ती घर बांधून राहिले ना, आमची जागा आम्ही उतार घेऊन अशीच राहिली. आमपाय काय पण नाही ते. आमच्या 7-12 आहे, आमची जमीन आहे, आम्हाला जमीन मिळली पाहिजे. आम्ही जबरदस्ती आम्हाला घेतली, आम्ही या लोकांना देणार नाही. जो गॅरंटीला मागत असेल तर आम्ही भाड्याने देऊ, काय नाही देऊ ते आमचे मन आहे. तुम्ही कसं होते? आम्ही कसं होतो वाघोळापासून. तर या प्रकरणी तलासरी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत आकृषिक परवानगी शिवाय, म्हणजेच आकृषिक परवानगी म्हणजे शेत जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी जसे की औद्योगिक वापरासाठी करण्याची कायदेशीर परवानगी न घेता व्यावसायिक वापर, आदिवासींच्या जमिनीचा बेकायदेशीर वापर आणि शासकीय नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठोस उल्लेख करण्यात आला आहे. तर माहितीनुसार 2011 साली ही जमीन एका खासगी कंपनीला विकण्यात आली होती. मात्र विक्रीच्या वेळी जमिनीशी संबंधित आदिवासी हिस्सेदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे व्यवहार पार पाडण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय. ही संपूर्ण प्रक्रिया आदिवासी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या आदिवासी जमीन हस्तांतरण प्रतिबंधक कायद्यांच्या विरोधात असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचं मत आहे. तर या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आदिवासी समाज, शेतकरी आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे. दरम्यान या अन्यायाविरोधात जर लवकर न्याय मिळाला नाही तर येत्या 7 ते 8 दिवसात तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा तीव्र इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार.